मित्रांनो, तर आज दहीहंडी आहे आणि आज मी व्लॉग बनवत आहे खास माझ्या मित्रांच्या फरमाईशवर। तर हे बघा सर्व कामाला लागले आहेत। हे आमचे सुमित दादा, हे आमचे खजिनदार बसलेले आहेत, पैसे कमवत आहेत। हे सर्व पोरं कामाला लागलेले आहेत, मनीष दादा। तर या समोर पाहू शकता हांडे तुम्ही, सर्व पेंट झालेले आहेत। तुम्हाला वाटत असेल ह्याने केलेत, पण ह्याने नाही केलेले मिळत, हे आमच्या बालादादाने केलेले आहेत कालपासून मेहनत। आणि हा आज सकाळी 8 वाजता येणार होता पेंटिंग करायला, आता 11 साडे 11 वाजता आलाय। काय नाही, मी तुम्हाला 15 मिनिटात रेडी करून देईन। बघा आता तुम्ही बघतील आमचे सर्व कृष्ण मंडळी कसे रेडीला मेहनत करत आहेत, त्यांना राधा भेटावी म्हणून त्यांची भरपूर मेहनत चालू आहे। आणि आमच्या गणपती हेच प्रार्थना करतो की यांना राधा काय सर्व भेटून दे। आणि आमचा सर्वात कामचोर माणूस यावर्षी स्वतःहून मनावर घेतलेला आहे आणि स्वतःहून पहिला हजेरी लावणारा माणूस कामचोर यावर्षी खूप काम करतोय। सर्वात पहिला येणारा माणूस आहे हा आजचा, आणि हा कधीच काम न करणारा माणूस आज काम करायला लागलाय। अंडी भाईची मानाची अंडी। तर तुम्ही बघू शकतात आमच्या पोरांची मेहनत। थोड्या वेळाने हा दिसणार नाही कॅमेऱ्याच्या पुढे, कारण की हा कॅमेऱ्याच्या मागे राहणार आहे। त्याने मला आश्वासन दिलं होतं की मी तुझ्या व्हिडिओ काढेल, तर ह्याच्याकरता मी आज व्लॉग करत आहे। आज व्हायरल होतील व्हिडिओ सर्व। तर तुम्हाला आता थोडी पोरं कमी दिसत असतील, काही कामाला गेल्यात, काही कॉलेजला गेल्यात, काही शाळेत गेल्यात। तर आता जेवढे घर आहेत तेवढे आम्ही हंडी बांधून घेतात। हे आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष हर्ष हंडी घेऊन येत आहेत व्हिडिओसाठी। हा फक्त नाही 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 नाही, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे। मी दरवर्षी मेहनत करतो, हे बरोबर आहे। बघा या वर्षी मनावर घेतलं या मुलाने। मी चालला पुढे वडापाव खायला जा मग। तर आम्ही 10 वाजता जमणार होतो दहीहंडी बांधण्यासाठी, पण ते टाइम झाला आता 12, म्हणजे 11 वाजता सर्व जमलेले, सर्व तयारी झाली, आता पहिली हंडी बांधायला घेत आहेत। तुम्ही पाहू शकतात आमच्या मंडळाचे खजिनदार फुल पैसे कमवत आहेत आज। आम्ही चाललेलो दोरी आणायला, तिकडे आम्हाला दिसले आमचे प्रथम बत्ती। प्रथम लेट का आला तू? 10चा टायमिंग दिलेला, दूध आणला का दूध वगैरे? चालेल, चल भेटतो। हे आमचे खजिनदार आहेत। आणि 520 रुपये आपण सामानासाठी दिले आणि 40 रुपये रिटर्न आलेले। कसला खजिनदार, काय पैसे राहत नाही आपल्याकडे। आणले काय 2 किलो दही। माझा परम मित्र येत आहे आता, आपल्या कमिटीचा सल्लागार निहार पाटील। पहिली हंडी अजून आमची बांधून नाही झालेली, मिळत अजून आम्हाला 7 ते 8 हंड्या बांधायच्या आहेत। आमची सर्व कृष्ण स्लो झाले आहेत, कारण का राधा काही ते दिसत नाही। जसे राधा दिसतील तशी त्यांची ऊर्जा वाढेल आणि तेवढे फास्ट काम करतील ते। कामचोर केली खायला आलाय, केली खायला आलाय केली। हो आता आमची पहिली हंडी बांधून झालेली आहे आणि सर्व दुसरी हंडी बांधायला जात आहेत। आणि अनुषला फक्त 5 ते 2 सेकंदाचे शॉर्ट्स काढायला सांगतो, हा 22 सेकंदाचे शॉर्ट्स काढतो, पूर्ण स्टोरेज भरून टाकेला। कसं झालं त्याला कॅमेरा देऊन पाहिलं नाही। काल्या दादा म्हणजे आमचे बिस्लरी बॉय, यांचं आगमन झालेलं आहे। हे आताच कॉलेजवरून आलेले आहे आणि या स्वागत आहे इकडे। झालं हे काय रे, आमचे बिस्लरी दादा पियुष काल्या। तर आता पाऊस लागलेला आहे, पाऊस म्हणजे दहीहंडी बांधताना नसता तर थोडं बरं झालं असतं आम्हाला। आणि आमच्या गावातले चॉकलेट बॉय आलेले आहेत, शुभम शिंदे। शुभम, तुला कसं वाटतं आज पाऊस पडत आहे? खूप मजा येते आज, पाण्याची गरज नाही, वरतून नॅचरल पाणी पडत आहे आज, सो आज मजा येणार आहे दहीहंडी फोडायला। मोगली। तर तुम्ही पुढे पाहू शकता समोर दहीहंडी बांधायला खूप मेहनत लागते, पण फोडायला कशी 2 मिनिटं लागतात। तर पोरांची मेहनत बघू शकता आमच्या। हा बघा आमच्या गावाचा माकड बसलेला आहे झाडावर। दुसरी हंडी बांधून झालेली आहेत, आता आम्ही पुढच्या हंडी बांधायला चाललोय। तो बघा प्रथम आमचा फुगे फुगवताना, आणि पाऊस बघू शकता तुम्ही समोर खूप लागलेला आहे। तर आता आम्हाला थोडं म्हणजे आरामात बांधायला लागतील दहीहंडी पाऊस आल्यामुळे, नाही तर आतापर्यंत आम्ही बांधूनच सर्व टाकतो। काही नाही यार, बरोबर ना? आतापर्यंत आमचे बांधून झालं असतं, पण पावसाची थोडीशी जास्ती हजेरी झाली, कालपर्यंत नव्हती। काल संध्याकाळपासून खूप हजेरी लावलेली आहे। आता आम्ही तिसरी हंडी
बांधायला पोचलोय आणि पाऊस खूप लागलेला आहे. हांड्या बांधायला खूप वेळ लागतो पण फोडायला खूप लगेच लागतात. तर तुम्ही बघू शकता मी आता पूर्ण भिजलेलो आहे कारण की पाऊस लागलाय आणि फुल भिजलोय. दोरी बांधायला चढलोय वरती. तुम्ही इकडून बघू शकतात हे दिसतात खाली सर्व अर्धेचं काम चोर आहेत. तिसरी हांडी बांधून झालेली आहे आमची. तर आता आम्ही चौथी हांडी बांधत आहे. तुम्ही पाहू शकतात मला वरती बसलोय मी हे खाली. आता तुम्ही पाहू शकता पाऊस तर पडत आहे. आता पावसाची कंप्लेंट न करता आम्हाला तर धान्य बांधायचे आहेत. आम्ही तेच करत आहे. तर तुम्हाला आता पुढे धान्य फोडताना पण दिसणार आहेत. आता आमच्या फक्त 3 हांड्या बांधायचे राहिले इकडे आणि अजून 2 ठिकाणी तुम्हाला पुढे दिसेलच. आता 5वी हांडी बांधून झालेली आहे. 10 तराची इतका दिसत नाही हांडी. जय जवान येणार आहे फोडायला दिसत नाही हांडी. आमच्या गावामध्ये पाणी भरलेलं आहे गाडीमध्ये बघा पुढे तुम्हाला दिसतो फुल म्हणजे यावरून तुम्हाला कळलं असेल का पाऊस किती जोरात लागलाय. आम्ही 5 हांड्या बांधून झालेल्या आहेत आणि आता आम्ही पालघरला चाललोय बॅटरी आणायला बँजोसाठी. आणि आता म्हणजे मी तर कपडे चेंज करून आलो. आता परत बघू परत तर भिजायचंच आहे ॲट द एंड. आता अजून आमच्या फक्त 2 हांड्या बांधायच्या राहिल्यात आणि 1 बांधलेली आहे इकडे हंडी फोडायला ते पोरांनी. आणि ते आम्ही घरी पोचेपर्यंत बघू आमची पोरं बांधून ठेवतात का आम्हालाच बांधायला लागते. आम्ही बॅटरी आणायला आलोय पालघरला गाडी घेऊन आणि पाऊस थांबलेला आहे तर थोडं बरं वाटतंय. तुम्ही आता समोर पाहू शकता की आमच्या गावात पूर आलाय. म्हणजे पाऊस खूप चालू आहे. पालघरला थोडा सुद्धा पाऊस नाही मिळत. आणि दह्याडीला वाटते कृष्णाची कृपा आमच्या उमरोली गावात झालेली आहे. आमच्या गावात पूर आलेला आहे आणि पालघरला एक थेंब पाऊस नाही मिळत तर विचार करा आता काय. बघा किनाऱ्यातून आता पाणी कसं जात आहे. बघा किती पाऊस आहे. रिक्षा बघा किती भरल्यात. आता जस्ट आम्ही पालघरवरून आलो. पालघरला काय पाऊस नव्हता. इथे खूप पाऊस आहे बघू शकता. यांनी अजून हांडी बांधलेली नाही मिळत. 2 हांड्या बाकी होत्या एकच बांधले. तर आता आम्ही आमची मानाची हंडी बांधत आहेत तर या तुम्हाला दाखवतो. म्हणजे पाटील प्रणय पाटील क्रिकेटर तुम्ही ओळखत असतील. हलू 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 धीरे धीरे. आता आमची शेवटची हंडी बांधून झालेली आहे. तर आता आपण थोड्या वेळाने भेटू 4 वाजता. जेवण वगैरे ब्रेक आहे आणि सर्व आता चांगलं अन्न खाणार आणि ताकद वाढवणार. आणि आता आमचं जेव्हा वाद्यपदक येईल तेव्हा मी दाखववरती हंडी. तर आता आपल्या दहीहंडीच्या प्रोग्रामला चालू होत आहे. तर तुम्ही यापुढे व्हिडिओमध्ये बघा कसं आम्ही एन्जॉय करतो.
पाटील प्रसाद वाटायला लागल्यात. भेटली अंडी डोक्याने बोलले, बघा कशी बोलले. तर होप करतो आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि खूप व्हायरल करा. आणि अनुजला स्पेशली थँक्यू, खूप चांगल्या व्हिडिओ काढल्या असतील त्याने, त्या तुम्हाला बघायला भेटल्याच असतील. हॅलो गाईज, आय एम मिस्टर कॅन्डी अँड यू फॉलो मी इंस्टाग्राम गाईज, मिस्टर शुभम शिंदे. ओके, हॅलो. तर आजचा व्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल असं आशा करतो. आणि तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हायरल करा. आणि स्पेशल थँक्स टू अनुज पाटील जो कॅमेराच्या मागे होता आजचे दिवस, पूर्ण दिवस. होप करतो माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडतील काढलेले. आणि पुढच्या वेळी तुला हंडी भेटणार नाही. त्यावेळी भेटली अंडी डोक्याने बोलले, बघा कशी बोलले. आणि थँक्यू लास्टपर्यंत बघितल्याबद्दल. धन्यवाद. बाय बाय.